जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सकाळी उठल्याबरोबर उडदाची आणि मुंगाची डाळ भिजू घातली, कारण 2-3 तास याला भिजायला लागतातच. आणि कुरुड्या आणि मुंगड्या करायच्या होत्या, तर 1 पेला उडदाची आणि 1 पेला मुंगाची कमीच करायच्या होत्या, त्याच्यामुळे कमीच डाळ भिजू घातली. डाळ भिजायला टाकली, त्याच्यानंतर बाकीचे कामं झाले आणि आता करणार आहे मी स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये मेथीची जी भाजी आहे, नेहमी डाळ भाजी खाऊ खाऊ पण जीवार येऊन जातं, तर कधी वेगळ्या पद्धतीची पाहिजे. लसण सोलून घेतला, शेंगदाणे भाजून घेतले, याच कढईमध्ये आता हिरव्या मिरच्या पण भाजून घेणार. ही भाजी पाहिल्यानंतर मला आता काही कमेंट येतील की ताई तुम्ही खानदेशी आहात का, कारण मागे 1-2 वेळा टाकली तर ही कमेंट आलीच होती. तर मी खानदेशी नाही, राहते पण विदर्भातच, माहेर सासर सर्व विदर्भातच आहे. पण सुरुवातीला मी जिथे राहायची भाड्याने, आता बरेच वर्ष झाले त्याला, तर त्या मावशी या पद्धतीचंच असायचं त्यांचं वाटण. कोणत्याही प्रकारची भाजी असू द्या, वाटण हेच असायचं. भाजीची चव वेगवेगळी लागायची, पण त्यांचं सकाळी संध्याकाळी मिक्सरमध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे जे आहे हे वाटण असायचंच. तर वाटण पूर्ण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. आता कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं आणि त्याच्यानंतर मेथीची भाजी टाकायची. थोडीशी वाफ आणायची त्याला, म्हणजे चांगली तेलामध्ये होऊ द्यायची, म्हणजे ती भाजी अशी चोपडी होते. जसं गावाकडच्या बाया म्हणतात की तेलामध्ये जर तळून घेतली मेथीची भाजी, तर त्या भाजीला जो खाताना असा चोपडेपणा लागतो थोडासा. तर ही ते गावाकडची थोडी या इकडची पद्धत तिकडची पद्धत असं करून शिकत असतो आपणही, एकदम तर कोणालाच काही येत नसतं. तर हळद टाकली, लाल मिरची पावडर, मसाला वगैरे काही टाकायचा नाही याला. त्याच्यानंतर हे वाटण केलेलं आहे हे टाकून द्यायचं. चांगली तळून घ्यायची ती आणि त्याच्यानंतर वाटण टाकायचं. मेथीची भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. मिक्सरचं भांडं पण चांगलं धुवून घेतलं, तर ते हाताने फिरवायचं म्हटलं की मला जरा कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी या पद्धतीनेच करत असते. थोडंसं फिरून घेतलं की तो मसाला आहे त्याला लागलेला तो येऊन जातो. पाण्याचं प्रमाण जे हवं ते टाकायचं आणि एक उकळी आल्यानंतर 1-2-3 मिनटं ठेवली की भाजी तयार होऊन जाते. ही पण चवीला चांगली लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने करून पहा. करत जर नसाल तर खानदेशामध्ये जवळपास हेच प्रकार आहे असं त्यांना मावशी सांगायचे. आता त्यांची पद्धत असावी ती कदाचित, पण असेल असं वाटतं मला. मीठ टाकलं चवीप्रमाणे. तोपर्यंत डाळी पण चांगल्या भिजलेल्या होत्या. तर गावाकडे तर भरपूर करतात उडदाचे मुंगाचे कुरुडे मुंगड्या. तर या डाळी धुण्यासाठी पोत्याचा वापर करतात. पोतं खाली टाकतात बाया, त्याच्यानंतर त्याच्यावरती डाळ घासतात, कारण डाळ भरपूर असली तर घासायला वेळ लागतो. आता ही डाळ काही 1 पेला डाळ धुवायला काही जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ती हातानेच अशी थोडीशी चोळली आणि पाणी या पद्धतीने एकदा या भांड्यात एकदा त्या भांड्यात असं केलं की वरचे जे सालं आहे ते सर्व निघून जातात. उडदाच्या डाळीमध्ये कुठे मोठे असं उडीद दिसली तर ते नंतर मग काढून घेतले मी. परत पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि परत थोडीशी हाताने चोळली की त्याचे सालं आहे. कमी डाळ असली की काही वेळ नाही लागत, पण जास्त जर असेल तर ती चाळणीवर, दुरडीवर आणि किंवा मग पोत्यावर असं घासत असतात गावाकडच्या बाया. ही कमी होती, त्याच्यामुळे असं केलं तरी पण येऊन जातात ते साल इकडे. आणि मध्ये मध्ये उडीद दिसले नंतर तर ते काढून घेतले. आता माझा पाटा दरवर्षी मी पाट्यावरच वाटत असते, पण पाट्यावरचा जो वरचा आहे त्याची थोडीशी अशी रेती निघून राहिली, तर यावर्षी मिक्सरमध्येच वाटली. जाडसरच वाटायची, एकदम बारीक नाही वाटायची. तर वाटताना थोडंसं मिक्सर असं सुरू करायचं बंद करायचं, अशी रवेदार लागली पाहिजे हाताला, या पद्धतीने वाटायची. मुंगोड्यामध्ये कोथिंबीर वाळलेली ठेवलेली होतीच मी, तर ती टाकली. मुंगोड्याचं आहे अलीकडचं आणि पलीकडचं आहे करुड्याचं. त्याच्यामध्ये जिरे मुंगोड्याच्या याच्यातच आणि मीठ दोन्हीकडे पण. आता ह्या मुंगोड्याला आणि करुड्याला काही भागामध्ये सांडगे पण म्हणतात. करुड्यामध्ये फक्त मी मीठच टाकत असते, बाकी काही नसते टाकत. बऱ्याच बाया बरंच काही काही टाकतात त्याच्यामध्ये पण. हाताला थोडंसं पाणी घ्यायचं, करुड्याचा आकार मोठा ठेवायचा, कारण तो ठिसूळ झाला पाहिजे. ठिसूळ जर झाला नाही तर तो शिजताना खूप उशीर लागतो.
आतून असा पोकळ यायला पाहिजे. करताना या पद्धतीने करायचा. आणि कमी प्रमाण आहे त्याच्यामुळे ताटामध्येच केलं मी. कपड्यावर काही घालायची आवश्यकता पडलीच नाही. ताटामध्ये केलं आणि उन्हामध्ये वाळवलं. तर एका प्याल्यामध्ये करुडे इतके झाले आणि मुंगोड्या थोड्या जास्त झाल्या होत्या. हे ताट आणि आणखी एक ताट. काल चिप्स केले, छान झाले. आता हे पण सुकतात. खारोड्या पण जवळपास पूर्ण वाळलेल्या आहे, पण एक दिवस आज उन्हात ठेवायच्या, लगेच डब्यामध्ये भरून ठेवायच्या. इकडे कुरड्या पण चांगल्या वाळलेल्या आहे. आज संध्याकाळी आता हे डब्यामध्ये ह्या मुंगोड्या इतक्या झाल्या आणि ह्याच्यामध्ये ह्या ताटामध्ये थोड्याशा आहेत. बाकी करोडा इथे. हे सगळं आता त्याच्यानंतर मध्ये काहीच कामं केले नाही, कारण थोडंसं जसं वाळवणाचं आणि शिल्लकचे कामं झाले की मग कंटाळा येऊन जातो. संध्याकाळच्या भाजीमध्ये वांग्याची भाजी करणार आहे. तर आता उन्हाळा सुरू झाला की भाज्या पण दुसऱ्या काहीच नसतात मार्केटमध्ये. वांगे, ढेमसं, बटाटे हे 2-4 भाजीपाला जर सोडला तर दुसऱ्या भाज्या असतातही पण गोडही लागत नाही. आणि वांग्याची पण भाजी 30-30 करू पण कंटाळा येतो. आणि पंकज आलेला होता, त्याच्यामुळे त्याला असं भरलं वांगं खूप आवडतं. आणि भरलं वांगं करण्यासाठी मसाला मी करून ठेवलेला असतोच. त्याच्यामुळे असं वाटणाचं प्रकार कधी जास्त करायचं काम पडत नाही. तर मसाला करून ठेवलेला आहे तो घेतला. काही कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल मिरची पावडर, हे सर्व जे आहे प्लेटीमध्ये अगोदर ओलं करून घ्यायचं, भिजवून घ्यायचं. झटपट होतं मसाला जर केलेला असला तर. आणि वाटण करायचं म्हटलं की याच भाजीला आणखीन अर्धा तास तरी सोडावा लागतो, कारण ते मसाला काढणं, तो भाजणं, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटणं, तर त्याच्यामध्ये जातोच तेवढा वेळ. आणि असं केलेला असला की अगदी कमी वेळामध्येच भाजी होऊन जाते. तो जो मसाला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर ते वांग्यामध्ये भरून घेतलं चांगलं. आता हे ग्रेव्हीसाठी करायचं होतं तर कमी वाटला जरा, तर परत मसाला टाकला. आणि लाल मिरची पावडर वगैरे काही फोडणी करतो आपण तेव्हा पण टाकायचं. अद्रक चांगली किसून घेतली, तशीच्या तशी टाकली की त्याच्यातले असे धागे लागतात, त्याच्यामुळे मी किसूनच टाकत असते. लसण आणि अद्रक चांगली बारीक केली. तेल टाकलं कढईमध्ये आणि अशी वांगे आहे हे असे तळून घ्यायचे. तळल्यानंतर त्याची जी चव आहे, आता ही जी भाजी आहे, ही वांगे तळण्याची जी पद्धत आहे ही इकडे खामगावकडची आहे. लग्नामध्ये जर वांगे असले तर ते अगोदर तळून घेतात. खूप टेस्टी लागते भाजी ही. आमच्या तिकडे गावाकडे या पद्धतीने तळत नाही अगोदर, तर मसाला टाकतात आणि त्याच्यानंतर फोडणीमध्ये वांगे टाकतात. तर ही पद्धत आहे, ही इकडे पाहिलेली आहे मी. चवीमध्ये फरक पडतो. तर चांगले झालेले समजतातच, काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये परत जो मसाला भिजवून ठेवलेला आहे तो टाकायचा. आता अगोदर लसण आणि अद्रकची पेस्ट ती टाकली, ती चांगली होऊ दिली. तेल तपलेलंच होतं त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही. त्याच्यानंतर मसाला भिजवून ठेवलेला तो टाकला. तो चांगला तेलामध्ये कमी गॅसवर होऊ द्यायचा. कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर कलरची आहे. हे मिरची पावडर आत्ता केली मी, खूप छान आहे आणि चव एवढी चांगली लागते. तुमच्याकडे जर या मिरच्या भेटत असतील तर नक्की करा, खूप चांगले लागते. मिरची पावडर आत्ता केली मी, जास्त दिवस नाही झाले. कोथिंबीर टाकायची वरून आणि परत थोडंसं होऊ द्यायचा तो मसाला, असं तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर वांगी टाकायचे आणि जेवढं वाटेन असं रस्सा किती करायचा त्याच्यानुसार पाणी टाकायचं. शिजल्यानंतर घट्ट होते ही भाजी, कारण तळलेले जरी आहे तरी वांगी शिजायला वेळ लागतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, भाजी तयार होते, जास्त वेळ काही लागत नाही. कुरड्याच्या खूप कमेंट आहे की ताई ह्या कुरड्याची भाजी होते का, खायच्या कशा, त्यानंतर तळायच्या का. तर तळलेल्या काही आमच्याकडे आवडत नाही आम्हाला. भाजी या कुरड्याची होत नाही, भाजीसाठी नुसत्या खासाठीच आहे ह्या. तर श्रेयाला आवडतात या पद्धतीने भाजलेल्या आणि पंकजला आवडतात गॅसवर, जो समजा चुलीवर किंवा गॅसवर असं पापड भाजतो आपण त्या पद्धतीने भाजलेल्या. म्हणजे प्रत्येकाची आवड असते आणि तिच्या पप्पांना तशा कच्चीच आवडते. कच्चीच चांगली लागते ही कुरडई, पण कोणाला भाजलेली आवडते या पद्धतीने. आणि तेल टाकताना अगदी कमी टाकावं लागतं, कारण तेलकट जर झाली तर ती गोड नाही लागत मग. आणि तळतात पण बऱ्याच ठिकाणी, पण आम्हाला काही ती आवडत नाही. गॅस अगदी कमी आहे, कमी गॅसवर थोड्या वेळाचा रंग
बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. तर कुरड्याच्या खूप कमेंट आहे. तिळाची कुरडई मला तरी वाटतं की आमच्याच भागामध्ये होती, फक्त विदर्भामध्ये पण नाही होत पूर्ण. तर आमच्या इकडे जे आहे, आणि कमेंट भरपूर आहे की ताई तुम्ही विकणार आहात का. तर मला म्हणजे विचार चालू आहे सुरू करायच्या, विकायच्या. जर घ्यायच्या असल्या कोणाला तर नक्की कमेंट करा, म्हणजे पाहू आपण काय करायचं तर पुढे. या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला